काय बोलते विहा? काय म्हणतेस विहा? विहा मी बोलत असताना अचानक गाणं म्हणायला लागली. सुप्रभात मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कसं आहे, सध्या गावाकडे देवदिवाळीचं वातावरण आहे. कालच देवदिवाळी झाली आणि आजचा दुसरा दिवस. बघा, देवदिवाळी असल्यामुळे ना पूर्ण सारवण सुरवण होतं गावाकडे. तर सगळं मस्तपैकी छान असं सारवण सुरवण झालेलं. आणि आज आहे दुसरा दिवस. खरं तर काल आहे ना आमच्या इकडे, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं की आमच्या ग्रामदेवतेच्या देवळातून गुरव मंडळी येतात आणि ते सगळंच पूर्ण गावामध्ये देवीच्या जागरासाठी किंवा गोंधळासाठी आहे ना धान्य गोळा करतात. मग त्यावेळी ते म्हणतात, इडापिडा टळो, चांग भलं चांग भलं. खरं तर देवदिवाळीच्या निमित्तानं आहे ना आमच्या इकडे ना बैलांची पूजा देखील केली जाते. खरं तर आम्ही शेतकरी कुटुंबातून आहोत, तर आमच्या इकडे आहे ना इडापिडा टळो, बळीचं राज्य येऊ दे, चांग भलं म्हणून म्हणतात. सो बाबन तात्याने देखील तिकडे आमच्या इकडे ना कसं आहे, वाड्याकडे पुढे म्हणजे त्यांची जमीन आमच्या इकडनं थोडीफार जंगलात असते आमच्या इकडच्या लोकांची. तर तिकडे शेतं वगैरे असतात, तर तिथे देखील एक वाडा असतो. वाडा म्हणजे काय, गोठा असतो. तर तिथे देखील बैलांना चरायला वगैरे सोडायला इझी पडतं. तर जाऊन येऊन बैलांना तिथेच बांधतात. सो आजच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी आहे ना ते बैलांना खास करून घेऊन आले आणि मग त्यांची वगैरे पूजा वगैरे केली जाते आणि थोडंसं त्यांना चांगलं काहीतरी खाऊ घातलं जातं. असा सगळा प्रकार असतो आणि आवर्जून म्हटलं जातं ते पण पहाटे सकाळी सकाळी, इडापिडा टळू, बळीचं राज्य येऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, असं सगळं म्हणतात. असो चला, दिवसाची सुरुवात झाली आहे छानपैकी मस्तपैकी. आणि आत्ता आहे ना मी माझी आत्या आहे. तसं तर आपण सगळ्याच आत्यांना बघायला जातो नेहमीच, कारण त्यांचं सगळ्यांचीच आता थोडंसं वय झालं आहे. सो नक्कीच त्यांना भेटल्याच्या नंतर मला माझ्या आजीला भेटल्यासारखं वाटतं. सो माझी आत्या आहे, तिला मी बघायला जातो आहे. तर काल मी जाऊन आलो तर तिने म्हणाले, बाबा मला थोडंसं मस्तपैकी भाकरी आणशील का? तर तिला माहिती आहे की आपण पंढरपूरहून गेल्यावरती आहे ना मस्तपैकी ज्वारी आणि बाजरी घेऊन येतो. सो गेल्या वर्षीची तिला आठवण होती, ती सहजच बोलली. तर म्हटलं सोनालीने मस्तपैकी छानपैकी भाकरी भाजली आणि भाजीही दिली आहे. तर ती आपण ज्वारी बाजरीची भाकरी आपण आत्याला घेऊन आता आमची जी राणा काय जंगलातले 3 व्हिडिओ म्हणून असा व्हिडिओ बनवला आहे बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती आत्ता दिसली असेल, तर तिला घेऊन ही भाकरी घेऊन जातो आहे. चला, आपण डब्यामध्ये भाकरी वगैरे घेतली आहे आणि आता निघत होतो. तेवढ्यात बाबन तात्याला, बैल आणलेत काय? इडापिडा टोळो, बळीचं राज्य येऊ दे, चांग भला म्हटलं काय? अरे वा, हा होय होय. विया फिरते, विया सगळ्यांचे आता अंगण बघा झाले ना, ते विया तिकडे मस्त छान अशी खेळते. हा चला, आज तसं ढगाळ वातावरण आहे गावाकडे. पाऊस पडेल की नाही माहीत नाही, पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे असं बरेच जण सांगतात. बाबा पाऊस पडू शकतो, देवदिवाळीला पाऊस येतो गावाकडे. असो चला, आता आपण काय बाईकने जात नाही कारण थोडासा ऑफरोड आहे. चालत जाऊया, थोडासा निसर्ग अनुभवूया आणि असतं की जंगलातली वाट काढत आपण आत्याच्या घरी पोहोचूया. चला मंडळी, हे बघा आमच्या पावट्याची शेती म्हणजेच वालाची शेती. वाळ आणि कुळीतात ना यावेळी चांगलेच म्हणतात ना, थोडा पाऊस जास्त वेळ होता म्हणून आहे ना मस्तपैकी छान अशी शेती झाली आहे. बऱ्याच मंडळींना किंवा शेतकऱ्यांना जी कडधान्याची शेती करतात भात कापणीच्या नंतर कोकणात, तर त्यांना चांगलाच फायदा झाला. आता आपण कुंपण वगैरे केलं आहे. तुम्ही जर सांगत असाल तर आपण त्याच्यावरती देखील मस्तपैकी छान असा व्हिडिओ बनवू, कशा पद्धतीने ते बियाणं वगैरे घातलं जातं आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने आपली शेती झाली हे देखील आपण दाखवू. चला, हे बघा रस्त्याचं काम जोरात चाललं आहे आमच्या इकडे ना. हा रस्ता फार म्हणजे म्हणतात ना वर्ष लागली तयार व्हायला, पण आता फायनली मस्तपैकी छान असा रस्ता होणार एवढं मात्र खरं. बरं, बरेच दिवस आपलं दुकान बंद होतं का, तर सगळी जूळ दुकानात यायची, त्याच्यामुळे खाद्यपदार्थ आपण विकायचो ना, वडापाव वगैरे. तर त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण थोडे दिवस बंद ठेवूया, रस्ता चालू झाला की मग आपण चालू करू. चला मंडळी, आता बघा आहे ना गावाकडे असे बंगलो सिस्टमनी घरं बांधली जात आहेत. सो आता थोडं गावातल्या देखील घरांची आता संरचना बदलणार आहे. आता जी काय पूर्वीची मातीची घरं होती ती आता हळूहळू म्हणतात ना आपल्याला म्हणतात ना दुर्मिळ होतील, पाहायला मिळणार नाहीत गावाकडे. सगळे कॉन्क्रीटची घरं होतील.
घरांबद्दल जर तुम्हाला मंडळी मातीच्या घराबद्दल किंवा कॉन्क्रीटच्या घराबद्दल एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल, गावाकडच्या जुन्या मातीच्या घरांमध्ये लोक आता का राहायला तयार नाही आहेत किंवा मग लोक कॉन्क्रीटची घरं का बनतात, त्याबद्दलचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा. आपण नक्कीच गावाकडच्या लोकांचं मत घेऊ, कारण प्रत्येकाला वरून मातीचं घर पाहायला खूप छान वाटतं, पण शेवटी फायनली पक्कं घर बांधणं गरजेचं असतं. पण त्याचेही काही फायदे आहेत आणि त्याचेही काही तोटे आहेत. हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण नक्कीच त्याबद्दल व्हिडिओ बनवू. चला पुढे जाऊया वाटेने. हा बघा कोणाचा मस्तपैकी पावटा आला आहे राव, झकास. आणि समोरच बघा बुजगावणं नाही आहे, पण असंच शर्ट घालून ठेवलं आहे, म्हणजे पक्ष्यांना असं वाटतं कोणीतरी राखणदार आहे, त्याच्यामुळे पक्षी पण येत नाहीत. किंवा मग अशी गुरंवासरं वगैरे कोणाची येत नाहीत, नाही तर मग गुरंवासरं देखील पावटा खायला लागली की जाम खातात राव. इकडे बघा तुरीचं झाड आहे, पण काय तुरीच्या शेंगा आल्या नाही आहेत. असो, चला पायाकडे बघत जावं लागेल, कारण कसं आहे सध्याच्या दिवसांमध्ये रॅप्टाईल्स असतात ना, ते भरपूर त्यांचा सुळसुळाट असतो अक्षरशः. कारण हा त्यांना पिरियड आहे ना, हा जो काळ आहे तो एकदम म्हणतात ना असतंच, म्हणजे ते रस्त्याला आपल्याला दिसतात. सो पायाकडे या दरम्यान गवत वगैरे वाढलेलं असतं, त्याच्यामुळे वाटेवरती पायाखाली बघत जाणं गरजेचं आहे. पायाखाली म्हणजे वाटेवरती बघत जाणं गरजेचं आहे. चला ही छोटीशी अरुंद वाट, आपण पावसाळ्यात या वाटेचा आवर्जून वापर करायचो. आता उन्हाळ्यात देखील आता वाट एकदम म्हणतात ना गवत सुकलं की रहदारी वाढेल आणि मग वाट एकदम क्लिअर होईल. चला वातावरण बघा ढगाळ झालं आहे, आज सूर्यप्रकाशच नाही आहे, काय कोणास ठाऊक. चला झटपट पोचूया आत्याकडे. बापरे, झाडं बघा किती वाढली आहेत, म्हणजे माझ्या हाईट एवढी झाडं वाढली आहेत आणि मधून जाणारी ही वाट आहे. ही चिकन खडी म्हणून आमच्या इकडे आहे ना, शर्टाला वगैरे चिकटते असं, एक असं गोल असं फळ असतं. आता हे बघा, ह्याला मी चिकन खडी म्हणतो. हे सुकली ना की गवतातून चालताना असं कपड्यांना वगैरे चिटकून येते. चला मंडळी आत्याच्या घराजवळच पोचलो आहे. आणि मगाशी तुम्हाला मी आहे ना वालाच्या थोडंसं शेतीबद्दल सांगितलं किंवा पावटीची शेती कशी होते कडधान्याची, ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. पण आता बघा इकडे आहे ना, हे बघा कोकणात आहे ना फेमस एक पदार्थ तयार होतो, तो म्हणजे कुळथाची पेटी. सर्वांनाच आवडीचा असतो आणि कुळथाच्या पेटीच्या आहे ना भरपूर सारे म्हणतात ना आरोग्यदायी फायदे आहेत. सो तेच हे बघा कुळथाचं रोप कसं असते बघा मंडळी, कोणाला माहीत नसेल, कुळीत तर तुम्ही कडधान्य म्हणून पाहिलं असेल, तर हे बघा हे कुळथाची रोपं आहेत. तर कुळीद आणि पावटा, उडीद या प्रकारचे कडधान्य शेती भात कापणीच्या नंतर होते, जर मातीमध्ये ओलावा असेल तर, किंवा पाऊस जास्त वेळ पडला असेल तर तो छानपैकी होते. आता छानपैकी बघा कशी रोपं इवलीशी आलेत, अजून 1-2 महिने लागतील छानपैकी वाढायला. चला हे आमच्या आत्याची शेती आहे, आता त्याच्यामधूनच जाणारी पायवाट. इकडे आल्याच्या नंतर आहे ना मंडळी एक वेगळंच समाधान मिळतं, निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटतं आणि एक भारी वेगळीच फिलिंग असते, मनाला शांतता मिळते. थोडंसं एक चालण्याचा व्यायाम देखील होतो त्यानिमित्ताने आणि एक मनाला शांती मिळते. मस्त पीसफुल वातावरण आहे इकडचं. पण नक्कीच इकडे आहेत ना बिबट्या वगैरे बऱ्याच वेळी स्पॉट झाला आहे. त्यानंतर बरेच असे म्हणजे रानडुक्कर किंवा इतर काही प्रकारचे प्राणी जे आहेत ते देखील इकडे प्राणी पक्षी आपल्याला इकडे पाहायला मिळतात, कारण इकडे ना शांतता आहे. आणि फक्त 3 घरं आहेत रानामध्ये, पण आहेत बरीच माणसं आहेत, 17, 18, 20 म्हणजे जॉईंट फॅमिली आत्याची असल्यामुळे जवळजवळ 17 माणसं त्यांच्या एकाच घरात आहेत. केकाटी हे जे आहेत पक्षी त्याला केकाटे म्हणतात आमच्या इकडे.
चला आपण फायनली आत्याच्या घराजवळ पोचलो आहोत. आज आपण थोडंसं वेगळ्या वाटेने आलो, नाहीतर तिकडून आपण यायचो. जरा शॉर्टकट घेतलाय. चला फायनली. होय भाकरी खा जर. होय अगं चल जातो. चला त्याला भाकरी दिली आणि पटकन आत्याच्या इथे घरीच पटकन डबा वगैरे धुवून पण दिला. आता आत्याजवळ काय बोलत बसलो नाही, तिचं वय झालंय थोडं. हा चल चल. हां हां तिचं वय झालं आहे आणि त्याच्यामुळे मग म्हटलं आपण थोडंसं स्किप करूया, कारण तिला आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये, तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आता सगळ्याच आत्यांची वय झाली आहेत. गावाकडे कसं म्हातारी माणसं असली ना की कुठेतरी घराला आधार असतो. आता आमच्याकडे मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगतो, माझ्या आजीच्या नंतर आम्हाला कोणाचा आधार वाटतो तर आमच्या ह्या गुण्या आत्याचा, आमच्या सगळ्याच आत्यांचा. त्याच्यामुळे ना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी बहुतेकदा महिन्यातून एकदा तरी सगळ्याच आत्यांकडे फेरी असते माझी. आमच्या घरातले बाबा वगैरे जातात, पण मला कधी वेळ मिळाला तर मी देखील जातो. सो गावातल्या या नातेसंबंधांमधला हा खरा तर गोडवा आहे. कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी गावाकडे जपाव्या लागतात आणि सोनाली मला या त्याची आहे ना प्रत्येक वेळी आठवण करून देते. आता काल फक्त सोनालीला आमच्या आत्या सहज बोलली की असं असं मला थोडीशी भाकरी आणशील काय बाय. सो सोनालीने पटकन म्हटलं की आठवणीने आज घेऊन जा. आम्ही काल घाईगडबडीत आलो होतो. सो आज सकाळी मस्तपैकी छान अशी तिने भाकरी भाजली आणि मग मला सांगितलं की देऊन या. सो सोनालीला पण खरंच थँक्यू बोलावं असं वाटतं, कारण ते ह्या सगळ्या गोष्टींची आहे ना आठवण ती करून देते. आज इकडे जायचं आहे, आज आपल्याला त्या नातेवाईकांना बघायला जायचं आहे, त्यांच्याकडे जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, ह्या सगळ्याच गोष्टी ती आठवणीने सांगत जात. खरं तर मुंबईवरून गावाला जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा मग खरंच एक नवीन चॅलेंज होतं व्हिडिओ बनवायचं आणि गावीच राहायचं. कोरोना पण आला होता नुकताच आणि नुकतंच माझं त्या अगोदर लग्न झालेलं. सो ते एक मोठंच चॅलेंज होतं आणि तिने ते म्हणतात ना निभावलं म्हणेन मी असं. असो घरी जाऊया आणि सोनालीला थँक्यू म्हणूया. आमचा बबन दादा आलाय चार घेऊन. दादा संदेश संदेश ठीक आहे, आकाला भाकरी देऊन आलो. होय काल बोलली होती ना भाकरी. होय. हे वजन किती किलोचं असेल? 10 किलोचं असेल. 10 किलोचं नाही बघा, चार पण जड असते. चालेल जाऊ तो हा घरी. चल. होय 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 बघा अशी गावाकडे काम असतात. चला बघा माझा पण व्यायाम झाला, घाम आलाय मस्तपैकी छान असा. आत्तापर्यंत काय आज खरं तर थोडंसं डिफिकल्ट वाटतंय. पाऊस आला तर काय खरं बरं नाही. आम्ही चांगली मस्तपैकी अंगणी केली आहेत. चला इथून जाणं म्हणजे ना थोडंसं रिस्की वाटतं. नवीन माणूस आला तर थोडंसं गडबडतो. हां हां चला. किती शांतता आहे बघा मंडळी, फक्त पक्ष्यांचा आवाज. थोडंसं आज वातावरण दमट आहे. इथे कुठेतरी आहे ना मधमाशांचं पोळं जे असतं, मधाचं पोळं असतं, त्याचा सुगंध आला आहे. नक्कीच कुठेतरी असेल बहुधा. असो चला आता घरी पोचूया. आपण देखील मस्तपैकी भाकरी वगैरे खाऊया. भूक लागले मला पण, घरीच पोचूया. चला घरी यायला निघालो आणि बघा आता घराजवळ पोचलो आणि विया बघा दुडू दुडू धावत आली आता रस्त्यापर्यंत धावत येते गाड्या बघायला. आणि इकडे तिला कुक्कू दिसली. ती बघ कुक्कू तिकडे आहे बाय. अरे छोटी छोटी चड्डी घालून आली आहे, पॅन्ट घालून यायची बाय, मच्छर चावते. ABCD बाय, सगळं मिक्स केलं. ABCD EFG. चल बाय घरात. सोनाली कुठे निघालीस टॉवेल घेऊन? पाणी घेऊन. अच्छा चिंबूल डोक्यावरती भाजी शिंपवायला पाणी घेऊन आली. चल कुक्कूला बघून धावत आली. चला विया चला घरी जाऊया. भाकरी खाल्ला ना? हां हो खाल्ली गेल्या गेल्या खाल्ली. बरं वाटलं बघा. या सगळ्या गोष्टींची आठवण आहे ना सोनाली जरा आवर्जून करून देते. तर ही बघा ही सोडत नाही याला. आता हिला होता उचलून घेऊन जाऊया घरी. चला घरी जाऊया. चला मंडळी
फायनली घरी आलो आहे आणि आज थोडासा फेरफटका झाला. गावाकडच्या वातावरणाचं तुम्हाला थोडंसं म्हणतात ना काय बोलते विहा? काय म्हणतेस विहा? विहा मी बोलत असताना अचानक गाणं म्हणायला लागली. असो मंडळी, चला गावाकडचं वातावरण दाखवलंय. ढगाळ वातावरण होतं, एक निसर्गातून फेरफटका झाला आणि फायनली आत्याला भेटून आलो. गावाकडचं खरं तर कोकणातल्या गावाकडची विलेज लाईफ म्हणतात ना, ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा. गावाकडचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कमेंट करून आवर्जून सांगा, असेच अजून व्हिडिओ येऊ द्या म्हणून. बरेच मंडळी बघा, आपले 2 लाख सबस्क्रायबर आहेत पण 2 लाख लोक काय बघत नाही व्हिडिओ. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं कुठे ना डिमोटिवेट व्हायला लागतं. आणि सबस्क्राईब तर कोणी व्हिडिओ बघणार आहे ना, सबस्क्राईब पण करत नाहीत. सो सबस्क्राईब पण करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ इथेच संपवतोय. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. विहाचं गाणं पण संपलं आता. येवा कोकण आपलं तसा. हे गाणं म्हण, ABCD.